नमस्कार, स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. अंत्रोळी ग्रामस्थांचे मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी. चौकशी न झाल्यास लढा तीव्र करण्याचा निर्धार. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील रस्ता प्रकरणावरून संतप्त शेतकऱ्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशानंतरही 12 फुटाऐवजी 16 फूट रुंदीचा रस्ता करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित मंडळ अधिकारी विंचूर यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तहसीलदारांनी गट क्रमांक 17/1 व 17/2 मधून पूर्व पश्चिम दिशेने 12 फूट रुंदीचा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र 19 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस बंदोबस्तात प्रत्यक्षात 16 फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे. या कारवाई दरम्यान ऊस पिकासह बोर पाईपलाईनचे नुकसान झाल्याचा दावा अर्जदार वर्षा नेताजी थोरात व सहकाऱ्यांनी केला आहे. आदेशात नमूद नसतानाही दक्षिण उत्तर दिशेचा मार्ग तयार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच रस्त्यासाठी टाकण्यात आलेल्या सुमारे 150 ब्रास मुरुमाच्या रॉयल्टीची कागदपत्रे सादर करावीत. पंचनामा घटनास्थळी का करण्यात आला नाही याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि अनधिकृतपणे तयार केलेला रस्ता हटवावा या मागण्यांवर आंदोलनकर्ते ठाम आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवराज मुगळे, स्टार न्यूज, सोलापूर. माझं नाव वर्षा नेताजी थोरात. मी राहणार अंत्रोळी, तालुका दक्षिण सोलापूर. माझ्या शेतात जे रस्ता केलाय ते बेकायदेशीर आहे आणि ते तुरुच आमचं मागणी हेच आहे की त्या मुरम काढून टाकावे आणि जे काय असेल ते सर्कलवर कारवाई करून आम्हाला तसं कळवा. आम्ही उपोषण जोपर्यंत आम्हाला मिळत नाही न्याय तोपर्यंत आम्ही उपोषणाला उठत नाही.